हॅलो गाईज, आज आपण डिस्कस करतोय जेईचा PYQ है ना. जेई मेन्स 2019चा क्वेश्चन आपण डिस्कस करतोय है ना. आणि खूप खतरनाक पद्धतीने आपल्याला तो सॉल्व्ह करायचा आहे. त्यांनी प्रश्न काय विचारला बघा, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ PKA व्हॅल्यू. त्यांनी डायरेक्ट ऍसिडिटी विचारलं नाही. त्यांनी काय विचारले, PK व्हॅल्यू. आपल्याला काय माहित आहे, PK इज इन्व्हर्सली PKA म्हणजे पिऊन याचं नाही म्हणत नाही तर म्हणताल PKA है ना, न पेता सॉल्व्ह करायचं आहे. PK इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट, ऍसिडिटी. क्लिअर आहे ना. ऍसिडिटी म्हणजेच काय, याची मिनिंग काय बाबांनो, लेस PKA कमी असेल तर ऍसिडिटी कशी असते, वाह, ऍसिडिटी कशी असते बाबा, मराठीत लिहायचं, जास्त असते. पहिल्या आपण ऍसिडिटी काढूया, नंतर त्याचं रिव्हर्स करूयात. आपण पहिल्या काय काढूयात, आपण ऍसिडिटी काढूयात, बरोबर ना. नंतर PK मध्ये त्याचं कन्वर्ट करूयात. सगळ्यात जास्त ऍसिडिटी कोणाची असेल है ना, इकडे बघा, सगळ्यात जास्त बाबा है ना, इथं कुणाची जास्त ऍसिडिटी आहे, ऑब्विसली कुणाची असेल, ह्या 2 नंबरची असेल म्हणा का. ह्या 2 नंबरची सगळ्यात जास्त ऍसिडिटी असेल. पॉईंट क्लिअर आहे का म्हणा का. NO2 ग्रुप कुठं आहे, आर्थो पोझिशनला. इथं आर्थो इफेक्ट होईल, आर्थो इफेक्ट होईल है ना. कोणताही ग्रुप ना आर्थोला असला ना, त्याला 1 नंबरची प्रायोरिटी देऊन टाकायचं. सगळ्यात जास्त कोण असेल, सगळ्यात जास्त 2 नंबर असेल. पॉईंट क्लिअर आहे. ऍसिडिटीमध्ये हा ऍसिडिटीमध्ये ऍसिडिटीचा उलट करायचं ट्रेंड. नंतर कोण असेल बाबांनो, नंतर कोण असेल, नंतर 3 नंबर असेल गाईस ऍसिडिटीमध्ये. हा NO2 ग्रुप आहे, मेटा पोझिशनला आहे. त्याचा ना इकडे बघा, मेटा पोझिशनला आहे, त्याचा +M काही काम करत नाही, तरी पण तो मेटा पोझिशनला ना NO2 आहे, बरोबर ना. तर NO2 असल्यामुळे काय असेल, हा -I तर काम करतो ना. इथं +M इथं इकडे बघा, इथं -M काम करत नाही, पण इथं -I तरी काम करतो ना थोडाफार. जास्त इफेक्टिव्हली करत नाही, पण थोडाफार करतो. म्हणून काय असेल, हा 2च्या नंतर कोण असेल, 3 असेल गाईज. पॉईंट क्लिअर आहे. ह्याच्यानंतर हा झाला ऍसिडिटीला. नंतर कोण असेल बाबांनो, नंतर हा तर ग्रुप कोणता आहे बघा, हा ना, आणि सॉल्ट टाईप आहे, बरोबर ना. OCS3 हा कोणता ग्रुप आहे, +M आहे, आणि हा +I वाला आहे, म्हणजे सगळ्यात कमी हा असणार आहे हा ना. हा म्हणजे फिनॉलची PK व्हॅल्यू किती असते, फिनॉलची PK व्हॅल्यू ऑलमोस्ट 10 असते. PK व्हॅल्यू किती असते, 10 असते. ह्याची PK व्हॅल्यू कशी असते, 10 पेक्षा जास्त असते याची PK व्हॅल्यू, कारण OCS3 ग्रुप आहे ना. हा 15-16 नाही, ते इथेनॉलची असते 15-16. अरे 4 पॉईंट नाही, 10च्या थोडीशी जास्त असेल ना, 11च्या जवळपास असेल है ना. ते फिनॉल टॉपिक मध्ये PK व्हॅल्यू तुम्हाला लक्षात करून देतो. पॉईंट क्लिअर आहे. नंतर कोण असेल बाबा याच्यामध्ये, 4 असेल. नंतर कोण असेल, नंतर असेल 1 असेल. पॉईंट क्लिअर आहे. ही कोणाची झाली, ही PK ची झाली गाईस, हे सॉरी ऍसिडिटीची झाली. हा ट्रेंड कोणाचा झाला, ऍसिडिटीचा झाला हा ना, ऍसिडिटीचा झाला. ह्याचा कसा असेल मग आता हा ना, ह्याचा कसा असेल, PKचा कसा असेल, 1 देन व्हॉट, हा बोला की 1 पेक्षा काय 4. क्लिअर आहे का, ग्रेटर दॅन स्मॉलर दॅन बोला ना. हा स्मॉलर ग्रेटर, वन इज ग्रेटर दॅन 4. लवकर बोला ना. हा हे काय, ह्याला रिव्हर्स करायचं ना बाबा, ह्याला असं करायचं नाही. ग्रेटर दॅन और स्मॉलर दॅन बोलायचं. अवघड आहे त्याच्यामध्ये, फक्त थोडा ट्विस्ट होता, साधा प्रश्न होता, काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. होप सो तुम्हाला JEE 2019चा कंटेंट तुम्हाला क्लिअर कट झाला असेल. काय अवघड आहे, एनी अडचण, दॅट इज कॉल्ड एज अ नो अडचण. लिहा.